तेही बघितलं. लिक्विड असेल तर आयुर्वेद म्हणतोय सकाळची न्याहारी ही लिक्विड पाहिजे, दुपारचं आणि संध्याकाळचं भोजन हे सॉलिड पाहिजे. पण ह्याचा वेळा आपल्या बघितल्या आपण, दो कालो गुंजित अग्निहोत्र समोदिता, त्याचप्रमाणे जेवणाची वेळ सकाळचं जड अन्न पाहिजे, संध्याकाळचं जेवण हे हलकं पाहिजे. त्याच्यानंतर त्याची वेळ पण बघितली आपण, सकाळी 11 ते 1 पित्तकाल आहे, त्या दरम्यान असावं. आणि दुसरं, ज्या वेळेला डोक्यावर सूर्य असतो त्यावेळेला जठराग्नी एकदम हाय प्रदीप्त असतो, त्या वेळेला आपण जर घेतलं तर त्याचं पचन खूप चांगलं होतं. म्हणजे जड अन्न सणासुदीची जेवणं ही सगळी सकाळी पाहिजेत, संध्याकाळी नको. स्पेशल खाणार आहे काही तर ती डिश सकाळी पाहिजे. आणि संध्याकाळचं जेवण हे 6 ते 7च्या दरम्यान पाहिजे. का पाहिजे? जेवण पचायला 3.5 तास लागतो, त्या वेळेला बॉडीतल्या सगळ्या संस्था काम करत असतात, एक पचन संस्था नाही करत, त्याच्याबरोबर रक्ताभिसरण ऑल सगळ्या संस्था काम करत असतात. आणि म्हणून संध्याकाळचं भोजन हे लवकर 6 ते 7 पर्यंत पाहिजे. त्याच्या पाठीमाग सायंटिफिक रिझन आहे, ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. एवढ्या गोष्टी आपण समजून घेतल्यात, एवढ्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर आहाराचं प्रमाण किती पाहिजे हे आपल्याला किती प्रमाणात आपण घ्यायला पाहिजे, की जेवणाचं ताट प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळं असतं. त्याचं वय, त्याची सद्यस्थिती, तो ज्या भागात राहतो ते भाग, आणि त्याच्यानंतर आपल्याला या सगळ्या वय, ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर प्रत्येकाचं जेवणाचं ताट वेगवेगळं असतं. आता मला राईस लई आवडत नाही, आणि हडकरताईंनी काय सांगितलं, राईस जर नाही म्हटलं तर मी डॉक्टरलाच सोडत होते. ओके, बरोबर आहे. कारण प्रत्येक भागात जे पिकतं ते त्यांच्यासाठी औषधा समान आहे. मग आपल्याला काही लोक अजिबात राईस खात नाहीत. किती राजस्थानी लोक आमच्याकडे काम करायला लागले होते, की राईस खात नाहीत ते लोक. म्हणजे बरोबर आहे, मग त्याच्यामुळे त्यांचं काय तटलं का? नाही. मग आपलं प्रत्येकाचं ताट वेगवेगळं आहे, पण त्याच्यामधलं प्रमाण जे आहे ना, किती खायचं हेच आपल्याला माहिती पाहिजे. ह्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये एक श्लोक सांगितले, अन्नेन पुरयेत अर्धम, जठराचा निम्मा भाग भरेल